ठळक बातम्या. पैसे घेऊन टेंडर दिले जातात का? पुणे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागातील PMC वॉटर सप्लाय 2066 185 and 186 या निविदांमध्ये ठेकेदारांच्या पात्रता अपात्रतेबाबत विसंगती असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. उपाध्यक्ष अमोल रामनाथ परदेशी यांनी संबंधित अधिकाऱ्याच्या केबिनमध्ये जाऊन जाब विचारत प्रतिकात्मक नोटांची उधळण करून निषेध नोंदवला. BSK कन्स्ट्रक्शन, ब्रिजवाल एंटरप्राइजेस आणि आयकॉन एंटरप्राइजेस यांच्या निविदा प्रक्रियेतील पात्रता, अनुभव आणि बॅड कॅपॅसिटी याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले. दोन्ही निविदांच्या निष्पक्षपणे चौकशी करून चौकशी पूर्ण होईपर्यंत प्रक्रिया थांबवावी, अनियमितता आढळल्यास फेरनिविदा काढावी आणि दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी अमोल परदेशी यांनी केली. महापालिकेच्या जनतेच्या पैशातून होणाऱ्या कामामध्ये पारदर्शकता हवी, निविदा नियमानुसारच मिळाली पाहिजे अशी भूमिका त्यांनी मांडली. पहिल्या झटक्यात उचलून तुम्हाला या म्हटलं साहेब, मला सांगा, मी माझ्या घरी आलो का इथं? मला पाहिजे पैसे घ्या, हे घ्या साहेब, पैसे घ्या, काय प्रॉब्लेम नाही. पाहिजेच का? हे चुकतंय की नाही? तुम्ही काय करणार कारवाई मला सांगा. आपण चेक तुम्ही मला साहेब कारवाई काय करणार ते सांगा. हे परत सगळे टेंडर साहेबांकडे घेऊन जातो. तो विषय नाही. मी सकाळी जगताप साहेबांना स्वागतला भेटलोय. हा विषय नाही. तुम्हाला पैसे पाहिजे घ्या ना साहेब, पैसे. अहो, खरं घ्या. माझ्याकडे खरे नाही साहेब, खोटे देतो तुम्हाला. खोटे पैसेच नाही. घ्या. सांगा, हा भ्रष्टाचाराचा धुळा तुम्हाला का नाही दिला पाहिजे? मी त्या दोघांना विचारतो. अहो, दोघांना काय? हे घ्या, पैसे घ्या साहेब, हे घ्या, हे घ्या, पैसे घ्या तुम्ही. घ्या, हे घ्या, पैसे घ्या. अहो, काय कारवाई करताय तुम्ही मला सांगा. हे मला सांगा, हे भ्रष्टाचाराचा धुळा तुम्हाला का नाही दिलं पाहिजे? आम्ही मला सांगा. मी त्या दोघांची चौकशी करतो. तुमची सही आहे त्याच्यावरती, असं काय करताय? तुमची सही आहे. बरोबर आहे, पण ह्या लोकांनी स्क्रुटिनी केलेली असती. मी हे चेक करतो परत एकदा. मी तुम्हाला तेच सांगतोय आणि मग काय झालंय सांगतो. तुमचं साहेब चूक. माझी एकट्याची सही नाही अगोदर. हा टेंडर नंबर किती आहे? 185. हा किती आहे? ह्या कंपनीचं नाव काय आहे? हा, इथं काय म्हटलं याला? अपात्र. इथं काय म्हटलं याला? हा, इथं त्याला अपात्र कशामुळे केलाय? कामाचा मग ज्या माणसाला कामाचा अनुभव नाही त्या माणसाला इथं पात्र कोणाला विचारून केलाय? आणि त्याकरता तुम्हाला किती पैसे पाहिजे? मग किती पैसे घेतले तुम्ही? 1 रुपया घेतला नाही. असं का केलंय मला सांगा. काय तुमच्या हातात काय पैसे देणार नाही आणि आमच्याकडे खरे पैसे नाहीये, खोटेच बाबा. हा, तुम्ही रिस्पॉन्सिबल आहात या गोष्टीला, तुम्ही उत्तर द्या. मला सांगा. नाही, मला या दोघांना हा, प्रज्वल, दोघांना बोलवायचा विषय नाही. इथं कार्यकारी म्हणून तुमची सही आहे की नाहीये? मग हे काय भ्रष्टाचार साफ पाहिजे का सांगायला? हे कितपत योग्य मला सांगा तुमचं. मला सांगा, ह्या प्रज्वल एंटरप्राइजेसला अपात्र का केला? याच्यात चूक झालेली आहे. तुम्हाला आता ते आणि तुम्ही हा भ्रष्टाचाराचा धुळा स्वीकारला पाहिजे. मी आपण हे केलं ना की करूयात आपण. घ्या ना. हा, काय भ्रष्टाचार झाला नाही, काय नाही. माझ्याकडे असं काय झालं नाही साहेब. एखादा यांनी कमी असं झाला एखादा नाही. त्यावरती कारवाई करू. तुमच्याकडे आपलं मी टेंडरची फाईल मागवा, मी दाखवतो. मी तुम्हाला 4 दिवसामध्ये परत बोलवतो आणि परत आपण याच्यावर मला चर्चा 4 दिवसावर नाही बोलवायचं. तुम्ही मला आता सांगायचं मी आयुक्तांकडे जाणार आहे. आता मी इथून आयुक्तांकडे चाललोय. मी अजून गाडीमध्ये हे आपले नकली नोटा ठेवलेले आहेत. आपली द्यायची आमची ऐकत नाहीये. पारस मुथा यांचा रिपोर्ट. तुमच्या स्वप्नातील घरासाठी एक विश्वासू नाव गोल्डन आय रिअल इस्टेट. सांगली असो किंवा पुणे, कोल्हापूर, मुंबई व इतर महाराष्ट्रात कुठेही प्रॉपर्टी डीलिंगसाठी, खरेदी विक्रीसाठी तुमच्या विश्वासू पार्टनर. प्रॉपर्टी डीलिंग, रिडेव्हलपमेंट आणि रिअल इस्टेट कन्सल्टन्सी, सर्व सेवा एकाच ठिकाणी. योग्य मार्गदर्शन, पारदर्शक व्यवहार. आजच संपर्क करा. गोल्डन आय रिअल इस्टेट. प्रोप्रायटर श्री पियुष भाटे, सांगली.